अजब रमा राघवची जोडी। आबा आबा बसा तुम्ही। गुरुजी गजानना बस सावकाश। गजानना गजानना असं खचून जाऊ नको रे। आबा आबा तुम्ही त्रास करून घेऊ नका। हे सगळं खोटं आहे, हे लवकरच लोकांना पटेल। आबा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। आपण ढीग विश्वास ठेवू ग, पण लोकांसमोर जो तमाशा व्हायचा तो झालाच। आणि त्या सगळ्याला जबाबदार आहे ही मुलगी। ही मुलगी आणि हिची आई म्हणजे आपल्या घराला लागलेले राहू आणि केतू आहेत। बस माधवा बस। आता जे काही घडलं त्याच्याशी रमाचा काहीही संबंध नाही। ती ते होती तरी का? अगं आजी हे एवढं सगळं घडल्यानंतर तू असं कसं म्हणू शकतेस? अरे बस! अरे बस करा आता रे, बस करा। अरे माधव बोलतोय ते खरं आहे। हे सगळं घडलं त्याला कारणीभूत ही मुलगी आहे। अरे म्हणून मी म्हणत होतो आई की आपल्या घरात नको। बघा आता काय होऊन बसलंय ते। गजानना अशी चिडचिड करून काहीच उपयोग नाहीये। ही मुलगी तुझी सून आहे हे सत्य स्वीकार। नाही या मुलीला मी माझी सून मानत नाही। हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुझ्या न मानण्याने सत्य बदलणार नाहीये गजानना। तुझ्या मुलाने तिच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे ती रमा राघव पुरोहित आहे, तुझी सून आहे। आणि हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तितक्या लवकर तुझी चिडचिड कमी होईल। गजानना गुरुजी आबा काय करताय तुम्ही? आबा गुरुजी आबा कुठे जा? गजानना गजानना असा वेडेपणा करू नको गजानना। आबा तो असा वेडेपणा करू नकोस। असा वेडेपणा करू नको रे, नको। थांब। आबा काय करताय? आबा आबा खाली ठेवा। आबा ही मुलगी माझ्यापासून दूर गेल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही। आणि त्यासाठी मी सत्य स्वीकारणार नाही। तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन।